नमस्कार, मी दीपक साळुंखे. जन्ममित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ठिय्या आंदोलन चौथ्या दिवशी प्रांत अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित. भारताच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वाडा तालुका कमिटीच्या वतीने 8 एप्रिलपासून विविध प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी वाडा प्रांत कार्यालयावर ठिय्या आंदोलन सुरू होते. आज 11 एप्रिल रोजी चौथ्या दिवशी वाडा उपविभागीय अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्याने सुरू असलेले ठिय्या आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले. आश्वासनाची पूर्तता न झाल्यास 10 दिवसानंतर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा पक्षातर्फे देण्यात आला. आणि कटनवर साहेब सर्व सांगतो, MSCBचं आम्ही काय करतो, मीटर देतो सगळ्यांना आणि भरमसाठ लाईट बिल देऊ. मग त्याच्यानंतर ना तुला लाईट बिल आम्ही दिलं मग काय होईल, बरोबर का नाही? कट्टांवर साहेबांना लाईट बिल द्यायचं का नाही? कुठे लाईट बिल द्यायचं? त्याच्या विभागीय त्याच्या पाटलीवर द्यायचा. वेळ आली तर काय करायचं, या झेंड्याच्या काठीखाली जास्त बिल द्यायचं, पाटलावर बिल त्याला द्यायचा. कुठे द्यायचं? पाटलावर बिल द्यायचा. आपल्यासोबत कॉम्रेड चंदू धांगडा आहेत. आपण गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे. तर त्याची सांगता कशा प्रकारे झाली, आपल्याला कोणत्या प्रकारचं आश्वासन दिलं आणि कोणत्या समस्या आपण या ठिकाणी मांडल्या? आमच्याकडे त्यांनी पहिला मुद्दा होता वन जमिनीच्या बाबतीत त्यांनी ज्या फायली वर्षून न वर्षे म्हणजे 2015पासून पडून होत्या, त्या भेटत नव्हत्या, त्या त्याने आज शोधून दिल्या. या 4 दिवसामध्ये त्यांना आम्ही भाग पाडले. या ठिकाणी आम्ही नाचगाणं केलं, या ठिकाणी घोषणाबाजी केली, या ठिकाणी मार्गदर्शन आमच्या कार्यकर्त्यांनी भाषणं केली आणि त्या मुद्द्यावर त्यांनी शेवटी त्या फायली शोधून आणल्या आणि त्या फायली शोधल्यानंतर त्याची कामाची त्यांनी पूर्तता केली आणि कामाला सुरुवात केली. त्याचबरोबर आमच्या ज्या फायली आत्तापर्यंत भेटत नाही आणि जिल्ह्याकडे जे दिलेल्या आहे वन जमिनीच्या फायली, त्या जमिनी आम्ही पुन्हा फायली वनपट्टा मोजून आणि पुन्हा त्या वनपट्टा आम्ही देऊ. त्याचबरोबर त्यांनी हे पण सांगितलं की जे कमी क्षेत्र मिळलं आहे त्याचा आम्हाला त्यांनी फॉर्म दिला वाढीव क्षेत्रासाठी आणि पुन्हा GPS करण्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटला त्यांनी आदेश दिलेले आहेत वाडा प्रांतांनी. तर त्याचबरोबर हे सुद्धा आमचं काम सुरू झालेले आहे आणि जे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेले आहे त्या नुकसानीचं आम्ही अति तातडीने प्रत्येक शेतकऱ्याला शेतमजुराला त्याची नुकसान भरपाई देऊ. अतिशय ट्रॉफिकचा मुद्दा आहे की वाडा मनोर हवे खड्डे पडलेले आहेत, ते आम्ही लवकरात लवकर मंगळवारापासून 12 तारखेपासून आम्ही भरायला सुरुवात करू आणि मंगळवारपर्यंत ते पूर्ण करू. त्याचबरोबर एक रेल्वेची मागणी आम्ही केलेली आहे की वासिन ते कांभारा मार्गे वाडा आणि वाड्यावरून पालघर, कलेक्टर ऑफिस पालघरला असल्यामुळं रेल्वे ही अतिशय गरज आहे वाढत्या लोकसंख्येनुसार की रेल्वेची मागणी आमच्या मार्क्सवादी CPM पक्षातर्फे गेल्या वर्षापासून 2 वर्षे गेली झाली तिथून सतत आम्ही मागणी करत आहोत की रेल्वे आपल्यासाठी पाहिजे आणि या वाडा तालुक्याच्या सर्व शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, प्रवाशांना जाण्या येण्याचा मार्ग आणि नोकरवर्गांना सुद्धा सर्वांना जाण्या येण्याचा मार्ग सोपा होईल, हे सुद्धा या आंदोलनामध्ये त्यांनी प्रस्ताव लगेच वर लेवलला पाठवून दिला आहे, केंद्र लेवलला. आणि दुसरी गोष्ट की MSCBचा भरमसाठ लाईट बिल, त्या बाबतीत कट्टांवर साहेबांनी सांगितलं की मंगळवारी तुम्ही या, 3 दिवस सुट्ट्या आहेत, मंगळवारी आम्ही तुमचा लाईट बिल पूर्णपणे कमी करून देऊ आणि जो जास्त आलेला असतो कमी करू. ज्याच्याकडे मीटर नसतील त्याला आम्ही मीटर 750 रुपयात देऊ आणि जिथे लाईट नसेल तिथं आम्ही अति तातडीने लाईट देऊ. जिथं ट्रान्सफॉर्मर नसेल तिथं नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून देऊ. हे त्यांनी जर का सगळं केलं नाही तर त्यांना येत्या कालावधीत आम्ही सांगितलं की येत्या 22 तारखेला याच महिन्यामध्ये 10 दिवसानंतर 22 तारखेला या विषयावर आम्ही पुन्हा मोर्चा आंदोलन पुन्हा सुरुवात करणार. जलजीवनचं अतिशय कठीण अशी परिस्थिती, त्या जलजीवनचं त्यांनी लेखी स्वरूपात लिहून दिलं की आम्ही जलजीवनचं काम वाडा तालुक्यामध्ये घरोघरी नळ योजना आणि घरोघरी आमच्या महिलांना हांडे घेऊन डोंगराला फिरायला लागणार नाही, बालद्या सुके कोरड्या विहिरीमध्ये टाकायला येणार नाही, ते पाण्याची व्यवस्थासुद्धा आम्ही करू असं आश्वासन दिलंय त्यांनी. एकंदर किती प्रकारच्या समस्यांचं निवेदन तुम्ही प्रांत साहेबांना दिलं? 1 ते 25 दिले होते. त्यामध्ये रोजगार हमीची अतिशय अतितातडीची मागणी होती
त्यामध्ये 300 रुपये रोजंदारी आजच्या परिस्थितीत परवडत नाही, तर रोजंदारीमध्ये त्यांनी हे देखील पत्रव्यवहार तहसीलदार साहेबांनी केलं, कलेक्टरकडे मागणी केली की 500 रुपये कमीत कमी वाडा तालुक्यातले रोजगार आहेत आणि रोजंदारी संपूर्ण जिल्हाभरातले आहेत, तर 500 रुपये रोजंदारी मिळावी हे देखील त्यांनी मान्य केलं. आणि जे मजुरांची मजुरी आहे ते आम्ही येत्या 8 दिवसाच्या आतमध्ये सर्वांना मजुरी रोजगार हमीची देऊ. आजच्या आश्वासनानंतर प्रांत अधिकाऱ्यांनी जे आश्वासन दिलं त्याबद्दल आपण समाधानी आहात का? आम्ही ज्याने आश्वासन दिलं त्या बाबतीत समाधानी नाही आहेत. खरं म्हणजे आम्ही त्यांचा एक मान राखलेला आहे की आम्हाला ते समाधानी नाही आहेत. आश्वासन दिले, प्रत्यक्ष ते आमचं काम झालेलं नाही. प्रांत साहेबांनी आमचे आज वनपट्टे दिले असते, 7 बारे घडवून दिले असते तर आम्ही समाधानी असतो. आज त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात फक्त आश्वासन दिलेलं, त्याच्यामुळे आम्ही समाधानी नाही. व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आमच्या जनमित्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बटनवरतीही प्रेस करा. धन्यवाद.